विण दोघातली तुटेना 4 जानेवारी भागामध्ये श्वेता बाहेर येते आणि म्हणते, हॅलो मॅम, मी श्वेता बोलते. स्वानंदी रिक्षातून जात असते आणि म्हणते, श्वेता अगं तू रडतेस का, काय झालं? श्वेता म्हणते, मॅम मी तुम्हाला म्हणाले होते ना, माझं कुणीच ऐकणार नाही, समर सरसुद्धा नाही. स्वानंदी म्हणते, 1 मिनिट थांब, मला सांग नक्की काय झालं. आता श्वेता तिला सांगत असते की समर सर काय काय म्हणाले आणि त्यांनी नोकरीवरून काढून टाकलं आणि म्हणाले, खोटं बोलणाऱ्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही, तू राजीनामा दे श्वेता. स्वानंदी म्हणते, व्हॉट? ती म्हणते, मॅम हा जॉब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ते मला म्हणाले की आम्ही तुला 3 महिन्याचा पगार देऊ, तुला काही त्रास होणार नाही आणि तुला कुणी काही बोलणार पण नाही. पण एवढ्या मोठ्या कंपनीतून राजीनामा का दिला असे मला सगळे विचारतील ना मॅम. स्वानंदी म्हणते, 1 मिनिट श्वेता, तू मला सांग, तू समर सरांशी सविस्तर बोललीस का? ती म्हणती, मॅम काही उपयोग नाही. ती म्हणती, श्वेता तू शांत हो बरं, मी तुला लोकेशन पाठवते, तिथे येऊन भेट. ती म्हणती, हो मॅम. इकडे मलिकाला फोन येतो. ती म्हणते, हा बोला मंदाताई. मंदाकिनी म्हणते, नमस्कार विणबाई, नमस्कार. काय ना, तुम्ही मला बोललात ना तेव्हापासून मी तुमच्याच बोलण्याचा विचार करते हो, त्यामुळे डोक्याला ताप आहे जरासा. मलिका विचारते, आणि ती म्हणते, अवघड जाणार आहे, माझ्यासाठी सोपं नाही आहे. मलिका म्हणते, वाटलंच मला, नाही म्हणजे त्याची मला कल्पना आहेच. मंदाकिनी सांगते, रोहन आणि रोहनचे बाबा दोघं पण आदिराच्या अधीन गेलेत. उद्या माझा मुलगा रोहन मला म्हणाला, तुझं आदिराशी पटत नाही ना, चल मग जा ह्या घरातून. आता मलिका खुदुखुदू हसायला लागते. मंदाकिनी म्हणते, मग काय करणार, कुठे जाणार? रस्त्यावर येईल मी, रस्त्यावर. मलिका म्हणते, मंदाताई अहो मी आहे ना. मंदाकिनी म्हणते, मला बाहेर काढल्यानंतर तुमचा काय उपयोग आहे विहीनबाई, तुम्ही येणार आहात मला कंपनी द्यायला? आता मलिका पुन्हा खुदुखुदू हसत असते. मंदाकिनी म्हणते, अहो घराबाहेर काढण्याआधी काहीतरी करायला पाहिजे ना. मलिका म्हणते, अच्छा मग काय हवं आहे तुम्हाला? मंदाकिनी म्हणते, अहो काय हवं असणार, माझ्या म्हातारपणाची सोय, डोक्यावर छप्पर, 2 वेळा गिळायला अन्न आणि थोडे कणवटीला पैसे, याच्या पलीकडे मला काहीही नको आहे. मलिका म्हणते, सगळं मिळेल. ती म्हणते, नक्की ना विहीनबाई? ती म्हणते, अहो खरंच, तुमची शपथ, तुम्ही फक्त तुमचा शब्द पाळावो. मंदाकिनी म्हणते, नक्की ना? ती म्हणते, हो नक्की. अहो मी देते ना तुम्हाला हवे तेवढे पैसे, आणि तुमच्या घरी पार्टी आहे ना, मी येणारच पार्टीला. ती म्हणते, या ना विहीनबाई, सरपोतदार घरामध्ये तुमचं स्वागतच आहे. अंशुमन ऑफिसमध्ये येतो आणि शेळकेला म्हणतो, असं कसं होऊ शकतं? अरे तिला काढायचं नव्हतं, दादा असं कसं करू शकतो? शेळके म्हणतो, हो ना सर, मला पण असंच वाटतंय. तो म्हणतो, ए शेळके, तुला काय वाटतं ना, हे मी विचारलं नाही, चल निघ इथून. आता शेळके निघून जातो, पण मलिकाचा फोन येतो. ती विचारते, कॅश कुठे ठेवली? अंशुमन म्हणतो, खर्च झाली. ती म्हणते, अरे अशी कशी खर्च झाली? तो म्हणतो, बिग डील. आणि मॉम, मला इरिटेट करू नकोस, आधीच माझं डोकं फिरलंय. मलिका म्हणते, का, काय झालंय? तो म्हणतो, मॉम, ती श्वेता, दादाने तिच्याकडे राजीनामा मागितला, मला वाटलं नव्हतं दादा असं काही करेल, माझा चान्स गेला मॉम. ती म्हणती, इडियट, एवढा कसा मूर्ख आहेस रे तू? उत्तम केलंय समरने, त्याच्यावर चिडण्यापेक्षा त्याचे आभार मान. तुझ्यासाठी तो किती करतो हे त्याला दाखवून दे, त्याला जाणीव करून दे, आणि सारखं चिडण्यापेक्षा स्वतःचं डोकं चालव. स्वानंदी श्वेताला भेटते, ती खूप रडत असते. स्वानंदी म्हणते, श्वेता तू शांत होतेस का? आणि ऐक, तुझी काही नोकरी बिकरी जाणार नाही. तेवढे तिथे निकी पण येते आणि म्हणते, श्वेता हे बघ, अगं तुला समोर वाटतो ना तेवढं वाईट नाही आहे. नाही ना वाईट? आता श्वेता हो म्हणून मानायला होते. निकी म्हणते, थँक गॉड तुला हे तरी पटलं. स्वानंदी म्हणते, हे बघ, त्यांचं भावावर खूप प्रेम आहे, आता त्याचा गैरफायदा उठवला जातो हे त्यांना कळत नाही आहे, पण त्याची जाणीव आपण त्यांना करून द्यायची. निकी म्हणते, ते नाही का गांधारीसारखं त्याने डोळ्यावर पट्टी बांधली आहे, भावाच्या प्रेमाची तीच आपण उतरायची. स्वानंदी म्हणते, हे बघ, अगं समर राजवाडे खूप प्रेमळ आहेत आणि त्यांचं त्यांच्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुझी बाजू त्यांना स्ट्रॉंगपणे मांडावी लागणार. समर आणि आनंद घरी बोलत असतात. आता आनंद श्वेताचा विषय काढतो आणि समर पुन्हा एकदा जाम भडकतो. तेवढे अंशुमन म्हणतो, दादा मी आत येऊ का? समर म्हणतो, अंशुमन अरे ये ना. अंशुमनच्या हातामध्ये एक ताट आणि तांब्या असतो, त्याच्या मागे मलिका, अर्पिता आणि आजी असतात. अंशुमन म्हणतो, दादा तू इथे बस ना. समर म्हणतो,
इथे बस ना, म्हणजे काय झालं? तो म्हणतो, अरे मला तुझे पाय धुवायचे. समोर म्हणतो अंशुमन, अरे वेडा आहेस का? हे काय करतोस? तो म्हणतो, प्लीज दादा, तू माझ्यासाठी जे काही केलं ना, तू माझ्यासाठी गुरुवर्य आहे. समोर म्हणतो, अरे हे काय बोलतोस? तुझी काही चूकच नव्हती तर मी करणारच ना. तो म्हणतो, दादा मला तुझे पाय धुऊ दे ना. समोर म्हणतो, हे बघ, तू जर पाय धुतले ना मलाच गिल्टी वाटेल. आता मल्लिका डोळे पुसत म्हणते, दोघा भावांचं एकमेकावर किती प्रेम आहे ना. ते आता आजीकडे बघते. आजी विचित्रासारखी मान हलवते. मल्लिका म्हणते, समर प्लीज धुऊ दे ना त्याला पाय. समर नाही नाही म्हणत असतो, पण अंशुमन मल्लिका काय ऐकत नाही. आता अंशुमन समरला बेडवर बसवतो. त्याचे पाय उचलत ताटामध्ये ठेवतो. आता इमोशनल होत त्याचे पाय धुतो, पाय पुसून हळदी कुंकू वाहतो आणि त्यावर फुलं ठेवून त्याच्या पायावर डोकं टेकवतो. आता मात्र समर जास्तच हळवा होतो आणि त्याला आठवतं त्याने त्याच्या काकांना दिलेलं वचन. त्याची काकू 4 मुलांना घेऊन आणि काका बेडवर. त्या समोर म्हणतो, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी या सगळ्यांची काळजी घेईल, तुम्हाला वचन देतो. तो आता अंशुमनला उठवतो आणि मिठी मारत म्हणतो, अंशुमन. आता मल्लिका, आजी, अर्पिता सगळ्यात जवळ येतात. समर सगळ्यांनाच जवळ घेतो. आनंद जातो आणि निकीला फोन करत म्हणतो, अगं निकी, इथं खूप मोठा ड्रामा चालू आहे. निकीचा फोन स्पीकरवर असल्यामुळे स्वानंदी विचारते, म्हणजे? तो अगं त्या समरने श्वेताला ऑफिसमधून काढल्यामुळे तो अंशुमन त्याची जवळजवळ पूजाच घालतोय, त्याला डोक्यावर घेतलंय. निकी म्हणते, ते तर होणारच होतं. तो अगं माझ्यासमोर अंशुमनने समरचे पाय वगैरे धुतले, त्याला गुरुवर्य म्हणालाय. निकी डोक्याला हात लावत म्हणते, अरे बापरे, समर तर आता वितळला असेल. आनंद म्हणतो, आधीच तर समरचं भावावर नको तेवढं प्रेम, तो अंशुमन अशाने त्याला गुंडाळत राहील, त्याचं कुणावरच कंट्रोल राहणार नाही आणि त्याला हे चांगलंच माहिती आहे. त्याला माहिती आहे त्यांनी काही केलं तरी समर त्याला नाव ठेवणार नाही आणि या सगळ्यामध्ये नाव खराब होणार ते समरचं. स्वानंदी म्हणते, नाही आनंददादा, आपण असं होऊ द्यायचं नाही आहे. एखादा माणूस विश्वास ठेवत असेल आणि त्या विश्वासाचा कुणी फायदा घेत असेल तर ते चुकीचं आहे. आपण त्यांना खरं पटवून देऊच आणि आपण अजून हार मानलेली नाही आहे, आपण यावर तोडगा काढूच. आनंद म्हणतो, हो तोडगा काढू, पण आपल्याला हे सगळं सांभाळून करावं लागणार. स्वानंदी म्हणते, हो आम्ही ठरवतो आणि काय ते तुम्हाला कळवतो. ओके. निकी म्हणते, बाय बाय. निकी म्हणते, आता काय करायचं? स्वानंदी म्हणते, खरं तर आपल्याला सिद्ध करावंच लागेल. निकी म्हणते, एवढं सोपं नाही आहे ते, समरचा आपल्यावर नाही विश्वास बसणार. स्वानंदी म्हणते, श्वेता आता बाकी तुझी परीक्षा आहे. हे बघ, क्विट करून टाकणं फार सोपं असतं, पण त्यामुळे आयुष्यामध्ये आपण किती मोठं नुकसान करून घेतो हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आहे. तुला तसं करायचं नाही आहे, राईट? आता श्वेता पण मान हलवते. स्वानंदी तिला बरंच काही समजवते आणि म्हणते, निकिताताई मला तुमचीही मदत लागेल. निकिता म्हणते, ऑफकोर्स मी आहेच तुमच्यासोबत. आता काय काय करायचं हे स्वानंदी श्वेता आणि निकीला सांगत असते. आदिराच्या पार्टीची जय तयारी होते. बाबा सगळं बघत असतात. तेवढ्यात आदिरा येते आणि जेवणाचं बघते. मंदाकिनीचा चांगलाच जळफळाट होत असतो. तेवढ्यात आदिराची मैत्रीण म्हणते, आदिरा. आता आदिरा पळतच जाते आणि सगळ्यांना मिठी मारत म्हणते, चला मी तुमची ओळख करून देते. हे माझे बाबा, हा माझा रो. मंदाकिनीची ओळख आई म्हणून करायला जाते. मंदाकिनी म्हणते, अगं तू नेहमी अशीच करते, माझी नीट ओळखच करून देत नाही. मी सासू. आता बरंच काही बोलणं होतं आणि आदिरा मैत्रिणीचा डान्स सुरू होतो. मंदाकिनी सारखी ओरडते, आवाज हळू करा, आवाज हळू करा. रोहन म्हणतो, आई मला काहीच ऐकायला येत नाही. तो बाबा चांगलीच मजा घेत असतात. आदिरा सुशला पकडते आणि डान्स करत असते. तिची मजा बघून मंदाकिनी म्हणते, सुष्मिता अगं तू काय तिच्यासोबत डान्स करते, चल माझ्याबरोबर. सुश काय जात नसते, पण मंदाकिनी तिला ओढत घेऊन जाते. स्वानंदी म्हणते, श्वेता तू अंशुमनला फोन कर आणि स्पीकरवर टाक. अंशुमन फोन बघत म्हणतो, ही मुलगी मला फोन करते. श्वेता तू चक्क मला कॉल केला आहे. तो आता फोन घेतो. श्वेता म्हणते, हॅलो सर. सॉरी सर, मला माफ करा, माझी चूक झाली, मला हा जॉब नाही सोडायचा, आपण बोलूया का? अंशुमन म्हणतो, दॅट्स लाईक अ गुड गर्ल, पण आता मी काय करू? श्वेता म्हणते, प्लीज सर असं नका बोलू, आपण बोलूया ना एकदा प्लीज. अंशुमन म्हणतो, ओके फाईन, पण फोनवर नको, भेटून बोलूया. आता मात्र स्वानंदी निकीला खूप राग येतो. तुला हे मान्य आहे का? आता श्वेता स्वानंदीकडे बघते. स्वानंदी खुणवते, ऑफिसमध्ये. श्वेता म्हणते, मग मी ऑफिसमध्ये येऊ का? अंशुमन म्हणतो, श्वेता श्वेता किती इनोसेंट आहे गं तू, मला जे बोलायचे
ते तुला ऑफिसमध्ये नाही कळणार. काय ना काही गोष्टी अशा असतात ते ऑफिसमध्ये नसत्या बोलायच्या. श्वेता म्हणते फॉर तो डिनर आणि मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो अगं डिनरबद्दल बोलतोय मी, तुला काय वाटलंय? श्वेता म्हणते सर मला फक्त बोलायचं होतं. आता बघूया आयुष्मान स्वानंदीच्या जाळ्यामध्ये कसा फसतो ते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.